ब्रेक नंतर बुलेटिन मध्ये आपले स्वागत। विना अनुदानित आणि अंशतः अनुदानित शाळांना अनुदानाचा वाढीव टप्पा म्हणजेच वाढीव रक्कम मिळावी या मागणीसाठी शिक्षक आक्रमक झालेत। गेल्या 4 दिवसांपासून शिक्षकांनी मुंबईतील आझाद मैदानात आंदोलन सुरू केले। मंगळवारी शिक्षक त्यांच्या मागण्यांसाठी अधिक आक्रमक झाले, त्यामुळे संध्याकाळी पोलिसांनी आंदोलनस्थळी माईक आणि लाईट बंद केल्याचा आरोप केला जातोय। दरम्यान या आंदोलनाला काल सकाळी खासदार सुप्रिया सुळेंनी भेट दिल्यावर संध्याकाळी रोहित पवारांनी भेट दिली। रोहित पवार काल रात्रभर आंदोलकांसोबत आझाद मैदानातच होते। आज सकाळी 11 वाजता शरद पवार आंदोलकांची भेट घेणार आहेत। दरम्यान आज शिक्षकांचं शिष्टमंडळ मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांची भेट घेऊन आपल्या मागण्या नोंदवणार आहेत। तर या शिक्षक आंदोलनाची पार्श्वभूमी नेमकी काय आहे आपण पाहूयात। तर विना अनुदानित आणि अंशतः अनुदानित शाळांना वाढीव टप्पा देण्याची मुख्य मागणी आहे। 1 ऑगस्ट 2024 पासून कोल्हापुरात 75 दिवस आणि राज्यात विविध ठिकाणी आंदोलनं झाली। विधानसभा निवडणुकीआधी 10 ऑक्टोबर 2024 ला अनुदानाचा वाढीव टप्पा देण्याचं कबूल झालं। निवडणुकीनंतर 2 अधिवेशनं होऊनही जीआरची मात्र अंमलबजावणी झालेली नाहीये। 60,000हून अधिक शिक्षकांमध्ये रोष आहे, त्यामुळे ते आक्रमक भूमिका घेत आहेत। आणि या संदर्भात अधिक माहिती देतील आपले प्रतिनिधी अभिषेक मुठाळ। अभिषेक, आपण पाहतोय शिक्षक अतिशय आक्रमक झालेले आहेत आणि विधानसभा निवडणुकीच्या आधी जरी आश्वासन दिलं होतं हा वाढीव टप्पा देण्याचं, परंतु 2 अधिवेशनं झाली, जीआर काही निघालेला नाहीये। त्यामुळे या शिक्षकांचं आता नेमकं काय म्हणणं आहे आणि आजच्या आंदोलनाची नेमकी दिशा काय असेल, आज कोण कोण भेट देईल? एकूणच काल मोठ्या प्रमाणात आपल्याला या अंशतः विना अनुदानित जे शाळा आहेत त्यांची शिक्षकांची मोठ्या प्रमाणात गर्दी आपल्याला या आझाद मैदानात पाहायला मिळालेली आहे। प्रामुख्यानं कुठेतरी पाहायचं तर अर्थ विभागाकडनं कुठेतरी पैसे मिळत नसल्याचा आरोप आहे, तो या सगळ्या शिक्षकांकडनं आपल्याला होताना पाहायला मिळालेला आहे। यात प्रामुख्यानं एकूणच काल मंत्री गिरीश महाजन हे देखील आझाद मैदानावर गेलेले होते। त्यांच्याकडनं देखील या संदर्भात शिक्षकांसोबत आपल्याला चर्चा होताना पाहायला मिळालेली आहे आणि त्यानंतर आता ते सरकार या संदर्भात सगळे सकारात्मक असल्याचं सांगण्यात येत आहे। आज मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री या दोघांसोबतही आपल्याला बैठक होताना पाहायला मिळेल आणि या बैठकीमध्ये काय नेमकं तोडगा निघतोय हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र या अगोदरच पाहायचं तर मोठ्या प्रमाणात आर्थिक बोजा जो आहे तो कुठेतरी सरकारवर आपल्याला पडताना पाहायला मिळालेला आहे। एकूणच ज्या पुरवणी मागण्या आपल्याला समोर येताना दिसल्या आहेत त्या देखील तुटीमध्ये आहेत आणि त्यामुळेच एकूणच अजित पवार काय निर्णय घेत आहेत, कशा प्रकारे या संदर्भात शिक्षकांना दिलासा देण्याचा प्रयत्न करतायत हे बघणं देखील महत्त्वाचं असणार आहे। नक्कीच अभिषेक, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। आणि पुढची बातमी बघूयात। नागपूर जिल्ह्यातील भिवापूर तालुक्यात